गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघतायत त्या निवडणुका आता लवकरच होऊ घातल्या आहेत। नाशिकमध्ये राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या विभागीय बैठकीमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार यासह विभागातल्या एकूणच मतदारांची संख्या किती आहे, मतदान केंद्र किती असणार आहेत, मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडनं प्रशासनाकडनं नेमक्या कशा पद्धतीनं सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत यासह इतर सगळ्या तयारीचा आढावा घेतला गेला। यासोबतच या संपूर्ण निवडणुकीदरम्यान नेमके कर्मचारी किती लागणार आहेत, संख्याबळ त्यांचं किती असणार आहे आणि ते कशा पद्धतीनं डिप्लॉय करायचे आहेत याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा सगळ्याच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे स्पष्ट संकेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत। यासोबतच या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं, मतदानाचा टक्का हा आत्तापर्यंतच्या सगळ्या मतदान प्रक्रियेपेक्षा जास्त व्हावा यासाठी वेगवेगळ्या मोहिमा देखील राबवल्या जातील असं देखील निवडणूक आयुक्तांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जरी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असला तरी या निवडणुकांमध्ये मात्र व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही असं देखील मुख्य निवडणूक आयुक्तांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। थोडक्यात काय तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा होती त्या निवडणुका आता एकत्रित नाही मात्र 3 टप्प्यात घेतल्या जातील असं देखील निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे या एकूणच घोषणेनंतर दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याच्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आता निश्चितपणे कामाला लागल्याचं बघायला मिळेल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।